आचड्या हो. लवकर लवकर हात चालव ना, भूक लागली आहे मला. हो 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 देतो ना तो धीरधर. हे शुभ अरे, वाढतोय म्हणजे काय उपकार करतोय काय? हा, मला एकटा एकटा खाऊन आलाय बाहेर. अहो सासूबाई एकट्याने नाही खाल्लं मी, समीर होता बरोबर माझ्या. बस त्या सम्याला नेलस, पण सासूबाईला न्यावसारखं वाटलं नाही रे तुला. शोभे, खरं सांगू तुला, याला ना आपल्याला न्यायचंच नव्हतं. अहो तसं नाही सासूबाई. तू गप. मी ना सगळे नखरे ओळखते तुझे. अहो सासूबाई, समीरने आग्रह केला म्हणून मी मिसळ खाल्ली, नाही तर मला खरंच इच्छा नव्हती. हा, गप रे. हा, खाऊन पिऊन आता त्या सम्याचं नाव घेतोय. काय माहिती त्या सम्याबरोबरच गेला होता का आणि कुणाबरोबर गेला होता. मला तर वाटतं त्या चेटकिणी बरोबरच. आई गप्पा बस ग. कधीपासून सांगतो ना तू समीर बरोबर गेला म्हणून. काय चाललंय तुझं? एवढंच तुला वाटत असेल ना तर आपण सकाळी खरं खोटं करू. पण एकटा खाऊन आला ना. अगं पार्सल नव्हती मिळणार ना, म्हणून तरी केली ना आपल्याला. आता खा ना आता आणि मला सुखाने खाऊ दे. मालक काय काय करताय? तुम्ही खुश दिसताय. हो. अहो पाऊस पडून गेल्यावर हा जो मातीचा वास येतो ना, तो मला खूप आवडतो. मी तासन तास हा वास घेत उभा राहू शकतो. तुम्हाला नाही आवडत? अहो मालक, मला वासच येत नाही. इतका चांगला वास येतो का मातीचा? अहो खूप चांगला वास येतो. लहानपणापासून पाऊस पडून गेला ना की मी तासन तास हा वास घेत उभा राहतो. मला खूप आवडतो. माणूस असण्याचे फायदे आहेत. मला बी आवडलं असतं माणूस व्हायला. जाऊ दे, तुम्ही खुश आहात ना. तुम्ही खुश तर मी बी खुश. हो बरोबर आहे, पण मातीचा वास हा पावसाळ्याचे 2-4 दिवसच. एकदा पावसाळा गेला की हा वासही नाही. मालक, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय काय केलं तुम्ही? हा आता मातीचा वास ना रोज सगळीकडे राहील. हं? जेव्हा जेव्हा तुम्ही उदास व्हाल ना, तेव्हा तेव्हा मोठा श्वास घ्या. हा मातीचा वास येतो. हो पण कशाला उगाच? मालक कशाला काय, तुम्ही नेहमी समध्यांसाठीच करता, स्वतःसाठी काय नाही करत. मालक मी जाते, मला सुट्टी आहे. बर. आचड्या, हो कुठे गेला होतास? हा? पाव देऊ लवकर. हो आता दे ना लवकर. अगं हो हो थांब जरा. हो ठीक आहे. आणि काय शुभे, तुला आणि पाहिजे मिसळ? माझं जरा पोट भरलंय. त्यासाठी ठेव. त्याला कशाला? मला पाहिजे. त्याला पाहिजे तर ना तो करून खाईल. काय रे, तुला पाहिजे होती? तुला कशाला? तू तर मस्त बाहेर खाऊन आलाय. हा, शोभा मी भांडी घासून घेतो. हा तू कशाला भांडी घासतोस? ती चटकीन कुठे गेली? ती घासेल भांडी. अहो त्या सुद्धा सकाळपासून काम करून दमल्या असतील. हा, हो बघितलं शुभे, किती पुळका येतोय बघ त्याला तिचा. हा, दोघांची ना चांगली जमलेली आहे गट्टी. अगं आई मीच तिला सुट्टी दिली का? छान, तू सुट्टी दिलीस म्हणूनच ती डोक्यावर बसली तुझ्या. तूच म्हणाली होतीस ना संध्याकाळी मिसळ खाताना ती माझ्या समोर नको. मग आता गप्प बस, कळलं? तेच ना शुभे, मी काय पण बोलले ना हल्ली मला नुसतं गप्प करत असते. आणि त्यांचं माघारी जे काही चाललेलं असतं ना ते तुला दिसतच नाहीये. शोभा, हे शोभा तुला मातीचा वास येतोय? म्हटलं डोंबलाचा मातीचा वास. काम कर. हो
काय केलं तुम्ही? आता मातीचा वास ना रोज सगळीकडे राहील. हं? जेव्हा जेव्हा तुम्ही उदास व्हाल ना तेव्हा तेव्हा मोठा श्वास घ्या. हा मातीचा वास येईल. असतोस काय भांडी घास. हो. हातावर पाणी घाल माझ्या. बस. वा 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 आई आपलं आवडतं गाणं लागलंय ना हं? आधी चमचमीत मिसळ आणि आता हे गाणं वा मेजवानी. शोभे काय आलं शोभे माझ्या पोटात धरतंय. काय झालं पोटात दुखायला लागले ग एकदमच काय कळेना झालंय. थांब थांब मोन्या काय झालं शोभा? ओ आणि पाणी घे. काय झालं शोभा? पोटात दुखते आईच्या. ओ आणि पाणी घे जा लवकर. हा ये इथे बसी. एकदमच कसं काय दुखायला लागलं? हा हा ये इथे बसी बस. आण लवकर. हे घे, हे घे, हे घे. ओ, ओ, ओ. हा. हा हे घे. हा, बरं वाटतंय? हा बरं वाटायला लागलं. झोप आता. नको. एवढे काळ कशी का आले माझ्या पोटात? तू पड 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 तिथे. हा. काय तर कर बाई. हो 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 पड इथे. सावकाश सावकाश. आपटशील. हा अरे देवा. अरे, पोटात दुखायला हो बरं होईल. थांब. शोभे शोभे पाय दुखते ग. शोभते काय झालं? अगं आईच्या पोटात दुखतंय. मावशी जेवणात काय खाल्लं तुम्ही? आता तुला माहिती नाही का मी काय खाल्लं होतं ते? मिसळ खाल्ली होती ना तेव्हा मास्टराने बनवली होती. मेल्याने काय घातलं होतं त्याच्यात कुणास ठाऊक माझं पोट दुखायला लागलं. अहो, मी आई त्याला कशाला ओरडतेस तू? तीच मिसळ मी सुद्धा खाल्ली ना. मला काही झालं का? उगाच आपलं काहीतरी बोलत असते. आणि एवढी कशाला खायची? बिचारे त्या मोन्याला पण ठेवली नाही. मालकानं मिसळ नाही दिली वय. हो सासूबाई सासूबाई. लाव हो मेल्या. हात नको लावूस मला. कसली मिसळ बनवली होती कुणास ठाऊक माझं पोट दुखायला लागलं तुझ्यामुळे. अगं त्याला कशाला बोलतेस तू? झेपत नाही तर एवढी मिसळ खायची नाही ना. आता बोलत बसू नको माझं पोट फुटेल काहीतरी कर ना. इथे दुखतंय का? हो इथे दुखते. इथे दुखतंय? हो ग इथे दुखते. इथे इथे पण सगळीकडे दुखते. या म्हातारीला त्रास द्यायचा होता पण या म्हातारीला त्रास दिलेला बघून मालकांनाच जास्त त्रास होतो. हात फिरवत राहा शोभे. जरा बरं वाटायला लागलं का शोभे? थांबलं ना आता झोप गपचूप. थांब ना राहू दे हात. भानू इतकं अचानक कसं पोटात दुखायला लागलं ग? काय ना शोभताई झेपेल तेवढंच खावं म्हणजे हवं तेवढंच खावं. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी खाल्लं ना की मग असं होतं. मेली सगळं करते वरती आणि उपाय सांगते. अगं पोटात दुखतंय ना तुझ्या मग डोळे बंद करून पडून राहा ना. बडबड बडबड चालू आहे नुसती. झोप आता गपचूप. आमचा पण मूड घालवला. आता थांबलं ना माझ्या पोटात दुखायचं. काढ हात बाजूला. झोप ना झोप गपचूप. वा
मिसळमध्ये काय घातलं होतं मेल्याने पण असतो. माझंच पोट दुखायला लागलं. बघ बघ, कसं असते बघ मेला. हा म्हणजे काय कौतुक सारखं केलं. झोपलाय मोन्या 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 उठ. उठतो हा मोन्या एवढ्याला कसं झोपून राहिलंस रे? कामावर नाही जायचं? मग जायचंय ना, कामावर जायचंय. जायचे वाजले बघ किती. अरे बापरे, आज एक कामावर जायला उशीर होणार म्हणून. काय रे काय का? रात्री झोपेत हसत का होतास? काय स्वप्न बघितलंस का? काय नाही ग, चेटकिनी सोबत ना गाणी म्हणत असे स्वप्नात. आई काहीतरीच तुझं वाटेल ते बोल नको. नाही सासूबाई, काय पाऊस पडला ना काल, मातीचा इतका छान वास येत होता, त्यामुळे शांत झोप लागली. कितीतरी दिवसांनी इतका शांत झोपलो मी. काय रे मास्टरड्या, तुला काय म्हणायचं? माझी लेक तुला सुखाने झोपू देत नाही? असं नव्हतं म्हणायचं मला सासूबाई. अरे पण तुझ्या बोलण्यामध्ये तसा स्वर होता ना. शोभे, ऐकलेस का काय म्हणतोय हा? तू त्याला आजपर्यंत सुखाने कधी झोपू दिला नाहीस. शोभा, मला तसं नव्हतं म्हणायचं. बघ शोभे, त्या चेटकिनीच्या नादाला लागून हा तोंड पण सोडायला लागलाय. अरे वेळीच आवर घाला हा, नाही तर डोक्यावर बसायचा हा. गप गाई, काही बडबडू नको, जरा शांत बस. सकाळी सकाळी उगाच ना भांडण उकरून काढू नको. मी भांडण उकरून काढते आणि हा जे बोलला ते ऐकलं नाहीस तू? ऐकलं मी, ऐकलं. तू जरा शांत बस. मोन्या तू जा, कामावर जा. पगार नाही ना मिळाला तर उद्या आमचे खायचे पैसे वांदे होती. तू काय बघत उभा राहिलास? कामावर नाही जायचं? मग जा ना. आणि तुझं काय? तुला पूजा नाही आटपायची? मग जा, आटपून घे. सगळे नमुने माझ्याच वाट्याला आले. एकदम कमजोरी आहे. अरे ए राहुल, अरे काय झालं काय तुला? अहो भाऊजी, काय सांगू, पहिला पाऊस पडला, हा भिजत कामावरून घरी आला आणि आजारीच पडला. पावसानं नुसतं दूर केला यार. हो. अरे नाही तर काय, अरे मी पण काल पावसात भिजलो आणि हे बघ आजारी पडलो. अगं, हे पावसात जरा जपूनच राहिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे बघा. होय ना, नाही तर परत मग कामाचा खोळंबा होतो ना. आता जोपर्यंत माझी पण तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत कामावर जाता येणार, बाहेरचं पण खाता येणार नाही ना. काळजी घे रे बाबा. मोहन दादा आज जरा जास्त फ्रेश दिसतंय. ए मोहन, काय रे पावसाळा सुरू झाला तरी एवढा फ्रेश कसं काय दिसतोस तू? नाही तर दरवर्षी पावसाळा सुरू झाल्या जरा आजारी पडतोस तू. हा ए मोन्या, अरे काय उपाय केलायस तो मला पण सांग यार, आम्हाला सगळ्यांना सांगितलं आपण हैराण झालो ह्या. हो हो, अरे काय केलं सांग ना. हॅलो प्रिया मॅडम. हा हा, नाही नाही निघतोच आहे. नाही, बुटीकलाच यायला निघालोय. हो निघालो निघालो. कमाल आहे. मला तर वाटतं दादांनी स्वतःच्या तब्येतीला जपलं असेल म्हणून ते यावर्षी आजारी नाही पडले. नाही नाही असं नाही. हा मोहन ना पावसात भिजतच नाही, मग आजारी कसा पडेल? अहो त्या दिवशीचा किस्सा सांगतो.
यार तुला आम्ही काय एवढे मूर्ख वाटलो का तू काय पण सांगितलं ना आम्ही विश्वास ठेवू चल अंजू काय झालं? अरे ऐका ना माझं. अरे मी खरं सांगतोय. राहू दे समीर भाऊजी, चल बाबा तुला गोळ्या द्यायच्यात, मग मी टमाट्याचं सूप करते ते तू पिऊन घेशील. अरे त्या पावसाचं ना काही सांगता येत नाही. मग अशी धो धो पडत होता आणि आता बघ थांबलाय. हो ना, ओ, वहिनी. कधी पडतो कधी थांबतो. ओ वहिनी, ओ वहिनी, तुम्हाला मोहन बद्दल काय कळलं का? हॅलो, मी तुला एक 10 मिनिटात फोन करते. हा 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 थांब. काय परत घोळ घातला आमच्या यांनी? म्हणून तुम्हाला सांगत असते समीर भाऊजी, त्यांना कामं सांगू नका, त्यांच्या नाही लक्षात राहत. अहो नाही वहिनी, कामाबद्दल नाहीये. मग अहो मोहन ना पावसात भिजतच नाही. हो, त्यांच्याकडे रेनकोट आहे, कशाला भिजतील? अहो तसं नाही हो, म्हणजे रेनकोट नसताना सुद्धा भिजत नाही. अच्छा 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 अच्छा, तुम्हाला आई भेटली, तिने सांगितलं असणार है ना. सारखं तुंतुन चालू असतं तिचं, मास्टरड्या पावसात भिजत नाही, मास्टरड्या पावसात भिजत नाही. तिने तुमच्या डोक्यात टाकलं नाही सगळं. अहो नाही हो, माझ्या बरोबर पण ही घटना घडली. त्या दिवशी ना मी असं डिलिव्हरी द्यायला चाललेलो, म्हणून म्हणतो मोहन पावसात भिजतच नाही. अच्छा, म्हणजे आमचे हे पावसात भिजून भिजत नाही. काय बोलताय तुम्ही समीर भाऊजी, हे कसं शक्य आहे? अहो मी माझ्या डोळ्याने बघितलं. मग तुमचे डोळे तपासून घ्या, उगाच काही सांगत घरी येता. अहो वहिनी ऐका ना माझं. अहो वहिनी ऐका ना. अहो ऐका. अहो वहिनी, आता मला सांगा, काल मी पावसात भिजलो तर मला सर्दी झाली. राहुल भिजला तर तो आजारी पडला. आणि मोहन त्याच्यासारखा माणूस थोडा जरी पावसात भिजला ना तर लगेच आजारी पडतो. मग मला सांगा, तो अजून एवढा फ्रेश कसा काय? असं कुठे लिहिलंय का हा, की मोहन पावसात भिजला तर आजारी पडणारच? हा, काय बोलताय? अहो बहिणी, आजारी पडायला आधी तो भिजला तर पाहिजे ना. तो भिजतच नाही. बाजूला बाजूला, सारखं आपलं तेच चाललंय तुमचं. अहो बहिणी, मी खरं सांगतोय. भाऊजी गप्प बसा जरा आता. अहो बाहेर कोणी ऐकलं ना तर तुम्हाला वेड्यात काढतील, आणि मग भानूच नाही, दुसरी कुणी तुमच्याशी लग्न करणार नाही. बहिणी, तुम्ही मला आता वेडा म्हणाला, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला पुरावा आणून दाखवतोच की नाही. हा, मग पुरावा आणून दाखवाच आता. हा दाखवतो. अहो काय चाललंय तुमचं समीर भाऊजी, असे वेड्यासारखे वागता ना, म्हणून तुमचा कुठलाही बिझनेस आहे ना चांगला होत नाही, फ्लॉप होतो फ्लॉप. अहो वहिनी, आता माझा बिझनेस मध्ये आणू नका. आणि नको नाही काय काय तुम्ही मूर्खासारखे बोलताय. तुम्ही निघा इथून, निघा. हॅलो, हा हा बोल बोल. नाही काही नाही ग, ही चाळीतली माणसं ग. मोहन, हे आत्ताच एवढा मोठा पाऊस पडून गेला, तरी पण तू थोडा पण भिजला कसा नाही? सांग ना. शेवटी सापडलास ना. अरे किती दिवस लपून राहणार आहे? आता सांग मला, एवढ्या पावसात तू भिजला कसा नाहीस?